today's we are going to some discussion about how to find the angle between two planes. Okay. R bar is equal to N1 bar, R bar dot N1 bar is equal to D1 and R bar dot N2 bar is equal to D2 are the equation of two planes. Then the acute angle between the planes is the acute angle between their normals. Therefore, cos theta is equal to mod of N1 bar dot N2 bar divided by magnitude of N1 bar into magnitude of N2 bar. ठीक. तर आता बघा आजच्या डिस्कशनचा जो पॉइंट होता की अँगल बिटवीन टू प्लेन्स. जर तुम्हाला दोन प्लेनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये किंवा कार्टेशियन फॉर्म मध्ये जर दिलेली असती तर त्यांच्यामधला अँगल दोन प्लेन मधला अँगल म्हणजे दोन नॉर्मल मधला अँगल. फॉर एक्झाम्पल काय आहे, सपोज आपण एक क्युबॉइड कन्सिडर केला. हा क्युबॉइड आहे की ज्याला 6 फेसेस राहतात. ठीक. आता ह्यातले त्याचा प्रत्येक एक फेस म्हणजे एक काय घेतला प्लेन घेतला. सपोज तुम्ही हा एक प्लेन घेतला जो ह्या क्युबॉइडचा अप्पर सरफेस राहील. आता ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा हा वेक्टर सपोज N1 बार आहे. ठीक. आणि दुसरा तुम्ही सपोज हा प्लेन घेतला जो लेफ्ट साइडला असेल. ठीक. आता ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा म्हणजे ह्या प्लेनचा नॉर्मल हा दुसरा वेक्टर झाला N2 बार. आता ह्या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे ह्या दोन प्लेनला नॉर्मल असणाऱ्या ह्या दोन वेक्टर मधला अँगल बनतो. ठीक. मग आता दोन वेक्टर मधला अँगल कसा काढला जातो त्या डॉट प्रोडक्ट नुसार. डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे की A बार डॉट B बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ B बार इनटू cos थीटा वेअर थीटा इज द अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. तर ह्या डेफिनेशनचा यूज करून आपण काय म्हणतोय की N1 बार आणि N2 बार ह्या दोन वेक्टर मधला अँगल म्हणजे काय होईल cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ N1 बार डॉट N2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ N1 बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ N1 बार. जसं की आता तुम्हाला ही दोन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन दिलेली असती त्यावेळेस त्याच्या नॉर्मल मधला हा अँगल तुम्ही ह्याचा यूज करून फाइंड आउट करा. जर तुम्हाला आता दोन प्लेनची इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेली असतील तर त्याच्यामधला अँगल कसा काढणार बघा. नाउ लेट a1x plus b1y plus c1z is equal to d1 and a2x plus b2y plus c2z is equal to d2 are the equation of two planes and theta be the acute angle between two planes. Then तो थीटा कसा डिफाइन करता है तुम्हाला की cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ. आता ह्याच्यानुसार N1 बार डॉट N2 बार म्हणजे ह्याचे जे काही डायरेक्शन रेशोज आहे नॉर्मलचे त्यांचा डॉट प्रोडक्ट तो कसा मिळेल तुम्हाला की A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 होल डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ N1 बार म्हणजे ह्या डायरेक्शन रेशोच्या कंपोनंटच्या स्क्वेअरच्या एडिशन अंडर रूट मध्ये लिहिली अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इनटू अंडर रूट ऑफ दुसऱ्या प्लेनच्या डायरेक्शन रेशोच्या स्क्वेअरच्या एडिशन सेकंड स्क्वेअर रूट मध्ये राहील. म्हणजे A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर हा काय असेल तुमचा रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एक्यूट अँगल बिटवीन टू प्लेन्स व्हेन द इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म. ज्यावेळेस तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये दोन इक्वेशन दिलेली असते त्यावेळेस त्यांच्यामधला अँगल तुम्ही त्या प्लेनच्या डायरेक्शन रेशोचा यूज करून हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करता. ज्यावेळेस तुम्हाला दोन वेक्टरची इक्वेशन प्लेनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिलेली असते त्यावेळेस त्या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल मधला अँगल ह्या फॉर्म्युलाचा यूज करून काढता. ठीक. ओके. आता बघा
जर तुम्ही ह्याच्या काही कंडिशन्स बघितल्या, रिमार्क बघितला, रिमार्क काय म्हणतात तुम्हाला की जर दोन प्लेन हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, जर दोन प्लेन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याच्या नॉर्मल सुद्धा काय होतील एकमेकाला परपेंडिक्युलर होतील. ठीक, ओके. रिमार्क नंबर फर्स्ट काय म्हणतात तुम्हाला की इफ टू प्लेन्स आर perpendicular to each other, then its normals are also perpendicular to each other. जर दोन प्लेन परपेंडिक्युलर असतील तर त्याच्या नॉर्मल सुद्धा एकमेकाला कशा राहतील परपेंडिक्युलर राहतील. दॅट इज r bar dot n1 bar is equal to d1 and r bar dot n2 bar is equal to d2 are the equation of two perpendicular planes. Therefore condition काय आहे n1 bar is perpendicular to n2 bar आणि दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय मिळतो 0 मिळतो. म्हणजे n1 बार डॉट n2 बार इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला 0 मिळणार आहे. हा पहिला रिमार्क झाला वेक्टर फॉर्म मधला. तोच जर दोन प्लेनची इक्वेशन तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेली असतील तर काय होईल बघा. इफ a1x plus b1y plus c1z is equal to d1 and a2x plus b2y plus c2z is equal to d2 are the equation of two perpendicular planes. Therefore काय होईल याला जे नॉर्मल दोन वेक्टर आहेत ते एकमेकाला परपेंडिक्युलर राहतील. मग जर नॉर्मल डिरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल तुम्हाला माहित असतील आणि त्या नॉर्मल एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याचा डॉट प्रोडक्ट काय मिळेल 0 मिळेल. परपेंडिक्युलर टू द प्लेन देन काय म्हणताय a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 is equal to 0 म्हणताय. तर हा तुमचा काय होईल पहिला रिमार्क होईल याच्यावरचा की दोन जर प्लेन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय म्हणतात तुम्हाला 0 म्हणताय. ओके, तर हे झालं कार्टेशियन फॉर्म आणि वेक्टर फॉर्म मधलं. आपण याचं मग एक्झाम्पल बघताय तुम्हाला की जर तुम्हाला दोन प्लेनची इक्वेशन्स दिलेली असतील तर त्याच्यामधला अँगल कसा फाइंड आउट करता येईल. ठीक, ओके. मग याच्यावरचं कॉन्क्रीट एक्झाम्पल बघूया. काय म्हणतात बघा क्वेश्चन कसा आहे की फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स. फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स आर बार डॉट. नॉर्मल काय दिलंय बघा तुम्हाला की आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 k कॅप इज इक्वल टू 8 अँड दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला की r bar dot minus 2 i cap plus j cap plus k cap is equal to 3. ही दोन प्लेनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिलेली आहेत. तर त्याच्यामधला तुम्हाला अँगल म्हणजे ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सोल्युशन गिवन काय दिलेलं आहे बघा की r bar dot i cap plus j cap minus 2 k cap is equal to 8 be the vector equation of a plane in the form of r bar dot n1 bar is equal to d1. Therefore n1 bar काय म्हणतात तुम्हाला i cap plus j cap minus 2k cap म्हणतात. आपल्याला अँगल फाइंड आउट करण्यासाठी त्याची नॉर्मल्स फक्त पाहिजे आहे. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे बघा की r bar dot minus 2 i cap plus j cap plus k cap is equal to 3 be the equation of another plane in the form of r bar dot n2 bar which is equal to d2. Therefore n2 bar काय मिळेल तुम्हाला -2 i cap plus j cap plus k cap म्हणता येईल. मग आता ह्या दोघांच्या मधला अँगल म्हणजे तुमच्या ह्याच्या नॉर्मल मधला अँगल. नाउ लेट
theta be the angle between two planes. जर ह्या दोन प्लेन मधला अँगल तुम्ही थीटा मानला तर तोच अँगल म्हणजे त्याच्या नॉर्मल मधला अँगल होईल. That is theta be the angle between their normals. तर त्याच्या दोन नॉर्मल म्हणजे दोन वेक्टर मधला अँगल जर तुम्ही थीटा मानला तर थीटा कसं करता येईल तुम्हाला cos थीटा इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ एक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी त्याची मॉड्युलस व्हॅल्यू लिहतो. काय म्हणतो की n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार हा फॉर्म्युला आहे. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार अँगल फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा डॉट प्रोडक्ट घेतला पाहिजे आणि त्या दोन्ही वेक्टरचं काय करायला पाहिजे मॅग्निट्यूड काढायला पाहिजे. देअरफॉर मग तुम्हाला पहिला काय काढावं लागेल तर n1 बार n डॉट प्रोडक्ट विथ n2 बार. n1 बार काय दिले आहे तुम्हाला की i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप डॉट प्रोडक्ट विथ मायनस 2i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. जर डॉट प्रोडक्ट तुम्ही याचा घेतला तर काय होईल बघा 1 into minus 2 minus 2 1 into 1 plus 1 minus 2 into plus 1 means minus 2 minus 2 minus 2 minus 4 plus 1 means किती मिळालं तुम्हाला minus 3. म्हणजेच n1 बार डॉट n2 बार किती मिळालं तुम्हाला minus 3 मिळालं. आता यानंतर तुम्ही काय काढून घ्यायचं मॅग्निट्यूड ऑफ n1 बार. therefore magnitude of n1 bar is equal to under root of ijk च्या कंपोनेंटच्या स्क्वेअरची एडिशन. n1 बार नुसार काय मिळेल हे 1 plus 1 plus 4. therefore magnitude of n1 bar is equal to under root of 6 मिळेल and magnitude of n2 bar is equal to जो दुसरा वेक्टर दुसरा नॉर्मल्स आहे त्यांच्या कंपोनेंटच्या स्क्वेअरची एडिशन अंडर रूट मध्ये मिळेल. म्हणजे किती मिळेल तो -2 चा स्क्वेअर 4 plus 1 plus 1 means under root of 6 मिळेल. हा काय मिळाला तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. या सगळ्या व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर काय मिळेल बघा. therefore from इक्वेशन 1 काय म्हणतात तुम्हाला की cos थीटा इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डॉट प्रोडक्ट किती मिळाला तुम्हाला -6 होल डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार √6 इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार √6 मिळाला. म्हणजेच cos थीटा इज इक्वल टू -3 डिवाइडेड बाय √6 इनटू √6 किती मिळाला 6 मिळाला. म्हणजे cos थीटा इज इक्वल टू किती मिळाला मॉड ऑफ -1/2. आता -1/2 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती मिळेल 1/2. cos थीटा इज इक्वल टू किती मिळाला 1/2 ही cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 60 डिग्रीची आहे. म्हणजे काय म्हणताय cos थीटा इज इक्वल टू cos ऑफ π/3. ओके हां आणि cos थीटा इज इक्वल टू cos π/3 आहे. हा π/3 जो आहे तो cos इन्व्हर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये लिहायचा होतो. cos इन्व्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे 0 to π आहे. तर दोन्ही साइडचा cos इन्व्हर्स घेतला तर cos इन्व्हर्स इनटू cos इन्व्हर्स ऑफ cos कॅन्सल होऊन जाईल. cos इन्व्हर्स ऑफ cos इथेही कॅन्सल होऊन जाईल. थीटा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला π/3 मिळेल की जो रिक्वायर्ड अँगल बिटवीन टू प्लेन्स असेल. ठीक बी द रिक्वायर्ड अँगल बिटवीन गिवन टू प्लेन्स. ज्यावेळेस तुम्हाला दोन प्लेनची इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये दिलेली असतील आणि त्याचा यूज करून तुम्हाला त्या दोन प्लेन मधला अँगल जर फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर तुम्ही दिलेली इक्वेशन ऑफ प्लेन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्मला कंपेअर करून घ्यायचा. त्याच्यावरून n1 बार आणि n2 बार डिफाइन करून घ्या. त्यानंतर दोन प्लेन मधला अँगल थीटा आहे कन्सिडर करा. दोन प्लेन मधला अँगल थीटा आहे म्हणजे तो त्याच्या दोन नॉर्मल मधला अँगल आहे आणि नॉर्मल मधला अँगल तुम्ही जर थीटा मानला तर नॉर्मल म्हणजे दोन वेक्टर राहतात आणि दोन वेक्टर मधला अँगल एकूण अँगल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे cos थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय त्याचं मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट. ठीक मग आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे मॉड ऑफ n1 बार डॉट n2 बार मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. मग आता या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जर थीटा काढायचा असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करून घ्यायचं त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काढून घ्या. n1 बार डॉट n2 बार तो किती मिळाला -3. तुम्हाला n1 बार माहित आहे n2 बार माहित आहे त्या दोघांचं काय काढून घ्या मॅग्निट्यूड काढून घ्या. ते मॅग्निट्यूड आणि डॉट प्रोडक्ट तुमच्या ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवा. तुम्हाला काय मिळेल cos थीटाची व्हॅल्यू मिळेल. त्या थीटाची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घ्या म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल त्यातला ॲक्यूट अँगल डिफाइन करता येईल. जर तुम्ही cos थीटा इज इक्वल टू 1/2 मिळाला तर 1/2 ही cos च्या 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे माहित तुम्हाला. cos थीटा इज इक्वल टू cos π/3 मिळाला. या ठिकाणी cos इन्व्हर्स दोन्ही साइडला जर तुम्ही फंक्शन घेतलं तर ते एकमेकाला कॅन्सल कधी होतं की जो हा थीटा जो आहे हा थीटा त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये लिहायचा होत असेल तर
आता π/3 हा 0 to π मध्ये लाईज होतो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, म्हणजे प्रिन्सिपल ब्रँच मध्ये लाईज होतो. म्हणून इथं cos इनव्हर्स ऑफ cos कॅन्सल होऊन जाईल आणि थीटा इज इक्वल टू काय म्हणता येईल तुम्हाला π/3 म्हणता येईल. हा काय असेल रिक्वायर्ड अँगल बिटवीन टू प्लेन्स असेल. सेम एक्झाम्पल जर तुम्हाला हे वेक्टर फॉर्म मध्ये दिलेलं आहे, हेच एक्झाम्पल तुम्हाला जर कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला सेम असाच अँगल तर तो सेमच मिळेल, मात्र तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कार्टेशियन इक्वेशनचा यूज करून तुम्हाला अँगल फाइंड आउट करता येईल. सपोज मी ह्याच एक्झाम्पलला काय कशामध्ये कन्वर्ट करतो, जर हेच प्लेनची इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेली असती तर तुम्ही त्याचा अँगल फाइंड आउट कसा करता. बघा हाच क्वेश्चन आहे, तर अँगल दोन प्लेन मधला सेमच मिळायला पाहिजे, मात्र हे जे दिलेली इक्वेशन ऑफ प्लेन आहे ती वेक्टर फॉर्म मध्ये आहे. जर तुम्हाला ती कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेली असती तर त्याच्यामधला अँगल फाइंड आउट कसा करणार. ठीक, ओके. सेम क्वेश्चन घेतो, फक्त कन्वर्ट करतो त्याला कार्टेशियन फॉर्म. कसं कन्वर्जन, फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स. आता हा आर बार बद्दल काय ठेवणार मी, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप, त्या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर काय मिळेल, हा एक्स प्लस वाय प्लस -2 झेड इज इक्वल टू 8. त्या ठिकाणी एक्स बार बद्दल जर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप ठेवला आणि ह्या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर इक्वेशन ऑफ प्लेन कसं मिळेल, -2x प्लस y प्लस z इज इक्वल टू 3. ही दोन कशाची इक्वेशन आहेत, प्लेनची कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे. मग कार्टेशियन फॉर्म मध्ये जर इक्वेशन दिलेली असतील तर तुम्ही त्याचा अँगल कसा फाइंड आउट करणार. इथे बघा v1 पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते स्टँडर्ड इक्वेशनला कंपेअर करून घ्या. काय दिलेलं आहे, नाउ लेट x plus y minus 2z is equal to 8 be the Cartesian equation of a plane in the form of कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे हे, a1x plus b1y plus c1z is equal to d1. तर हे जर कंपेअर करून घेतलं तर तुम्हाला इथं a1 b1 c1 म्हणजे ह्या प्लेनला जो नॉर्मल असणारा वेक्टर आहे त्या वेक्टरचे काय मिळतील, डायरेक्शन रेशोज मिळतील. Therefore on comparing काय म्हणताय, we get a1 is equal to 1, b1 is equal to 1 and c1 is equal to -2 are the direction ratios of a normal to the plane. Okay, and जे दुसरं प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे सेम कंपेअर करून घ्या. and दुसरं काय इक्वेशन दिलेलं आहे, -2x plus y plus z is equal to 3 be the Cartesian equation of another plane in the form of a2x plus b2y plus c2z is equal to d2. Therefore on comparing we get काय म्हणतात तुम्हाला, a2 is equal to -2, b2 is equal to 1, c2 is equal to 1. ओके, आणि हे म्हणजेच काय आहे, त्या प्लेनला नॉर्मल असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत. आर दी रिक्वायर्ड डायरेक्शन रेशोज ऑफ ए नॉर्मल टू द प्लेन. एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी की डायरेक्शन रेशोज जे असतात ते प्लेनला नसतात, तर ते डायरेक्शन रेशोज कुणाला असतात, त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतात. ठीक, ओके. मग जर तुम्ही ह्या दोन प्लेन मधला अँगल थीटा मानला, नाउ लेट थीटा बी द अँगल बिटवीन टू प्लेन्स. जर तो त्या दोन प्लेन मधला अँगल असेल तर तोच अँगल त्याला नॉर्मल असणाऱ्या वेक्टर मधला अँगल पाहिजे. दॅट इज theta be the angle between normals of planes. मग जर त्या दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्याच्या नॉर्मलचा अँगल असेल, दोन वेक्टर मधला अँगल असेल, तर त्याचा अँगल फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय सांगितला, cos theta is equal to mod of a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 whole divided by under root of n1 बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच त्याच्या डायरेक्शन रेशोच्या कंपोनंटच्या डायरेक्शन रेशोच्या स्क्वेअरची ॲडिशन होईल, म्हणजे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर इनटू a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इनटू जो दुसरा डायरेक्शन रेशो आहे नॉर्मलची त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन मिळेल, म्हणजे a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर.
ह्या जर सगळ्या व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवल्या तर तुम्हाला काय म्हणता येईल बघा की देअरफॉर cos theta is equal to मॉड ऑफ a1 a2 a1 किती आहे 1 आहे a2 किती आहे -2 आहे. म्हणजेच काय म्हणतात तुम्हाला की 1 into -2 प्लस v1 काय आहे 1 आहे, v2 काय मिळालं आहे अगेन 1 आहे, प्लस c2 काय आहे -2 आहे, c1 काय आहे -2 c2 किती आहे 1 आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही पुटअप केल्या a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर ह्याच्या व्हॅल्यू याच्या स्क्वेअरची ॲडिशन जर घेतली 1 चा स्क्वेअर प्लस 1 1 चा स्क्वेअर 1 प्लस -2 चा स्क्वेअर काय आला 4 मिळाला. त्यानंतर a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर त्याच्यानुसार यांच्या स्क्वेअरची ॲडिशन जर घेतली तर -2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 प्लस 1 मिळेल. म्हणजे काय म्हणतात तुम्हाला की cos theta is equal to mod of -2 plus 1 -2 whole divided by under root of 6 into under root of 6. ठीक म्हणजे काय मिळाला की cos theta is equal to mod of -3 divided by 6 म्हणजेच cos theta is equal to mod of 1/2 आणि 1/2 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती मिळाली 1/2 मिळाली. आता 1/2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 60 डिग्रीची आहे. म्हणजेच काय म्हणतात cos theta is equal to cos of π/3 आणि हा π/3 जो आहे तो cos इनव्हर्सच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये राहतो म्हणून दोन्ही साईडला जर cos इनव्हर्स घेतला cos इनव्हर्स ऑफ cos कॅन्सल होऊन जाईल आणि थीटा इज इक्वल टू काय म्हणतात तुम्हाला π/3 म्हणता येईल. बी द रिक्वायर्ड अँगल बिटवीन गिवन प्लेस. ठीक बी द रिक्वायर्ड अँगल बिटवीन गिवन प्लेस. ठीक ओके. तर हा आजचा व्हिडिओ होता आपला की हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन टू प्लेन्स. तर त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे की हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ओके तर तो लाईन अँड प्लेन जो आहे तो कसा फाइंड आउट करता येईल बघा की जसं की दोन प्लेन मधला अँगल म्हणजेच तुम्ही त्याच्या दोन नॉर्मल मधला अँगल फाइंड आउट केला तसं त्याच्या लाईन आणि प्लेन मधला जर अँगल फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल बिटवीन लाईन अँड नॉर्मल. तो लाईनला पॅरलल असणारा वेक्टर जो b बार आहे तो आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर जो आहे n बार. तर ह्या दोघांच्या मधला जो अँगल आहे त्याचा काय घ्यायचा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल घ्यायचा. कॉम्प्लिमेंटरी अँगल घेतला तर तो अँगल म्हणजे तुमच्या त्या लाईन आणि प्लेन मधला अँगल म्हणता येईल. ठीक ओके. तर नेक्स्ट पॉइंट काय असेल हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ठीक ओके. तर हा आताचा हा जो आलेला पॉइंट होता की हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन टू प्लेन्स. तर नेक्स्ट पॉइंट बघा की अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ठीक ओके. सपोज कन्सिडर करा की हे काय आहे एक प्लेन आहे की ज्या प्लेनला हा n बार का आहे नॉर्मल आहे आणि ह्या प्लेन मध्ये लाईन होणारी असेल किंवा दुसऱ्या प्लेन मध्ये लाईन होणारी ही लाईन असेल की ज्या लाईनला b बार हा कसा आहे पॅरलल असणारा वेक्टर आहे. ठीक ओके. आणि ह्याच्यामध्ये व्हेरिएबल पॉइंट असणार तो त्याचा पोझिशन वेक्टर काय म्हणतो आपण n बार म्हणतो. काय म्हणणार नाउ लेट r bar dot n bar is equal to d and r bar is equal to a bar plus lambda into d bar. लॅम्बडा इंटू b बार ना की b बार म्हणजे काय असतोय असा वेक्टर आहे की जो ह्या लाईनला पॅरलल आहे. n बार म्हणजे काय असा वेक्टर आहे की जो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ठीक ओके. काय म्हणणार आर द इक्वेशन ऑफ प्लेन अँड लाईन रिस्पेक्टिव्हली. देन angle between line and plane is the complementary angle of acute angle between line and plane. Acute angle between b bar and n bar. b बार म्हणजे लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आणि n बार म्हणजे त्याला प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आहे.
जर थिटा तुम्ही ह्याच्यामधला अँगल घेतला तर therefore काय म्हणतात तुम्हाला cos ऑफ π/2 मायनस थिटा काय म्हणला तुम्ही लाईन आणि प्लेन मधला अँगल आहे तर तो कसा डिफाइन करणार की कॉम्प्लिमेंटरी अँगल बिटवीन बी बार आणि एन बार मग बी बार आणि एन बार मधला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय अगेन त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डिवाइडेड बाय त्याच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट म्हणजे काय म्हणतो cos थिटा मिळतो पण तो cos कुणाचा घ्यायचा आहे जो लाईन आणि प्लेन मधला जो अँगल आहे त्याचा काय घ्यायचा आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल ठीक ओके म्हणजे cos ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू काय मिळेल आणि ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी त्याचं काय देतो मॉड्युलस दोन वेक्टर मधला अँगल कसा काढला होतो त्याचा डॉट प्रोडक्ट b बार डॉट n बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार तर हा होता तुमचा फॉर्म्युला मग आता ह्या फॉर्म्युल्याला थोडं मॉडिफाय केलं बाय युजिंग अलाइन्ड अँगल फॉर्म्युला cos ऑफ π/2 मायनस थिटा π/2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणलाय आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह राहतात π/2 असेल तर cos चा काय मिळतो sin मिळतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगलचा यूज करू तर हे काय मिळेल तुम्हाला की sin थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ b बार डॉट n बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार हा काय मिळेल तुम्हाला की हा फॉर्म्युला असेल टू फाइंडिंग द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन कधी ज्यावेळेस तुम्हाला ती प्लेन आणि लाईन इक्वेशन फॅक्टर फॉर्म मध्ये दिलेलं असेल त्यावेळेस आता समजा सपोज की जर का तुम्हाला लाईनचं आणि प्लेनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेलं आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामधलं अँगल कसा फाइंड आउट करता इफ ज्यावेळेस तुम्हाला प्लेनचं इक्वेशन लिहायचं असेल कार्टेशियन फॉर्म मधलं त्यावेळेस ते कसं राहतं a1x b1y c1z इज इक्वल टू d1 किंवा d म्हणा हे काय आहे तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन आहे बी द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन and lines equation कसं राहतं x minus x1 upon a2 is equal to y minus y1 upon b2 is equal to z minus z1 upon c2 be the equation किंवा Cartesian equation of a line be the Cartesian equation of a line and theta be the angle between लाइन अँड प्लेन जर लाइन आणि प्लेन मधला अँगल थीटा जर असेल तर तो कसा डिफाइन करता येईल देयरफॉर ह्या फॉर्म्युल्यानुसार की sin थीटा किंवा लिहायचं असेल तर डेफिनेशन जशी आहे cos ऑफ π/2 मायनस थीटा विच इज इक्वल टू ॲक्यूट अँगल साठी याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉड्युलस सांगितलं आपण ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच आता हे लाईनचे a2 b2 c2 काय आहे डिरेक्शन रेशोज आहेत म्हणजेच पॅरलल असणाऱ्या वेक्टरचे कंपोनंट्स आहेत आणि हे a1 b1 c1 म्हणजे काय आहे की प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या नॉर्मलचे डिरेक्शन रेशोज आहेत यांचा डॉट प्रोडक्ट होईल म्हणजे काय मिळेल तुम्हाला हे a1 a2 b1 b2 c1 c2 होल डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b बार मॅग्निट्यूड ऑफ b बार म्हणजे डिरेक्शन रेशोच्या कंपाउंडच्या स्क्वेअरची ऍडिशन आणि मॅग्निट्यूड ऑफ n बार म्हणजे प्लेनच्या असणाऱ्या नॉर्मलची डिरेक्शन रेशोच्या कंपाउंडची स्क्वेअरची ऍडिशन म्हणजे काय मिळेल हे a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर डॉट प्रोडक्ट विथ a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर हा डॉट म्हणजे डॉट प्रोडक्ट आहे ओके तर हा झाला तुमचा फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग द अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन अलाइन्ड अँगल फॉर्म्युला वापरला तर cos ऑफ π/2 मायनस थीटा म्हणजे काय मिळाला की sin थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 a2 b1 b2 c1 c2 होल डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ यांच्या कंपोनंटच्या स्क्वेअरची ऍडिशन a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर इनटू हा दुसरा वेक्टर जो आहे तो काय झाला की a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर ओके तर हा फॉर्म्युला होता कशाचा की लाइन आणि प्लेन मधला अँगल फाइंड आउट करण्याचा ठीक ओके हा जर तुम्हाला दिलेली वेक्टर फॉर्म मध्ये जर इक्वेशन असतील तर त्याचा तुम्ही दिलेली n बार आणि v बार फाइंड आउट करून घ्या आणि n बार आणि v बार मधला अँगल फाइंड आउट करा त्याला इक्वेट करा sin थीटा ठीक म्हणजे sin थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ v बार डॉट n बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ v बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार हा काय मिळेल तुम्हाला अँगल बिटवीन टू प्लेन्स ओके अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन ज्यावेळेस तुम्हाला
प्लेन आणि लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेलं असेल त्यावेळेस पहिल्यांदा काय काढून घ्या, त्या दिलेल्या प्लेनच्या नॉर्मलचे डिरेक्शन रेशोज A1 B1 C1 काढून घ्या. त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या व्हेक्टरचे डिरेक्शन रेशोज म्हणजे A2 B2 C2 फाइंड आउट करून घ्या आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करा. तुम्हाला काय मिळेल? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. तर आता ह्याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा वापरायचा हे लक्षात येईल. ठीक, एक एक्झाम्पल वेक्टर फॉर्म मधलं बघू आणि एक एक्झाम्पल कार्टेशियन फॉर्म मधलं. ओके, किंवा याचा रिमार्क जसा रिमार्क म्हणताय तुम्हाला, की रिमार्क काय म्हणताय, जर पहिला रिमार्क तुम्हाला बघायचा असेल, समजा की सपोज हे एक प्लेन आहे. ठीक, ज्या ह्या प्लेनचं इक्वेशन आहे वेक्टर इक्वेशन r बार डॉट n बार इज इक्वल टू d. म्हणजे काय आहे की ह्या प्लेनला n बार हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे, हा n बार झाला. ओके, आता तुम्ही काय म्हणताय की ही एक जी लाईन आहे ही लाईन तुमची ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ठीक, म्हणजे ही सपोज लाईन असे असेल, ही लाईन ही a ऑफ a बार या पॉइंट मधून पास होते आणि त्याला पॅरलल असणारा हा b बार. ही लाईन जर का तुमची त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, सपोज हा बोर्ड म्हणजे जस्ट एक प्लेन आहे आणि हा पेन म्हणजे एक लाईन आहे की जी लाईन तुमची ह्या प्लेनला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक, पहिली गोष्ट म्हणजे n बार म्हणजे काय आहे की हा नॉर्मल वेक्टर आहे की जो असा वेक्टर आहे की ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल झाली. बरोबर. आता दुसरी कंडिशन काय काय सांगितली तुम्हाला की ही लाईन जर तुमची ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, तर ही लाईन आहे समजा ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा हा वेक्टर b बार आहे. बघा, म्हणजे b बार सुद्धा काय झाला, या लाईनला परपेंडिक्युलर झाला आणि ह्या प्लेनची नॉर्मल म्हणजे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर झाला. म्हणजे लाईन ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर n बार आणि b बार हे कसले वेक्टर असणार आहेत, पॅरलल वेक्टर असणार आहे. ठीक, ओके, म्हणजे पहिला रिमार्क काय म्हणताय तुम्हाला, इफ r bar dot n bar is equal to d be the vector equation of a plane and r bar is equal to a bar plus lambda into b bar be the vector equation of a plane which is perpendicular टू द प्लेन. ही जी लाईन आहे ही लाईन त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्यावेळेस काय होईल, देअरफॉर n बार अँड b बार आर पॅरलल वेक्टर्स. हे दोन वेक्टर काय होतील, पॅरलल होतील. जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर कंडिशन काय आहे, ते एकमेकाच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतात. म्हणजेच देअरफॉर काय म्हणतात तुम्हाला रिझल्ट की n बार इज इक्वल टू लॅम्बडा इनटू b बार. जर तुम्हाला असं म्हणता आलं की n बार आणि b बार हे दोन वेक्टर जर एकमेकाच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतील तर ती लाईन तुमच्या ह्या प्लेनला काय म्हणतात, परपेंडिक्युलर. ठीक, आणि लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर हे दोन वेक्टर एकमेकाच्या स्केलर मल्टिपल. ठीक, ओके, ज्यावेळेस हे वेक्टर इक्वेशन असेल त्यावेळेस जर तुमचं कार्टेशियन मधलं दिलं असेल तर तोच रिमार्क कसा म्हणता येईल, नाउ लेट a1x plus b1y plus c1z is equal to d are the equation of plane and x minus x1 upon a2 which is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 be the equation of line which is perpendicular to the plane. मग आता ह्या प्लेनला ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर ह्या प्लेनचा नॉर्मल आणि ह्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर एकमेकाला पॅरलल राहतात. जर त्या दोन वेक्टरचे डिरेक्शन रेशो म्हणजे ते दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर त्यांच्या डिरेक्शन रेशोचा रेशो कसा मिळतो, इक्वल मिळतो. ठीक, देअरफॉर काय म्हणतात तुम्हाला a1 upon a2 is equal to b1 upon b2 is equal to c1 upon c2. म्हणजे प्लेनचे डिरेक्शन रेशो आणि लाईनचे डिरेक्शन रेशो हे एकमेकाच्या प्रोपोर्शनल मध्ये असतील तर तुम्ही काय म्हणणार, ती लाईन तुमची ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आणि लाईन प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्यांचे डिरेक्शन रेशो कसे राहणार आहे, एकमेकाला प्रोपोर्शनल मध्ये राहणार. ठीक,
ओके, हा कार्टेशियन फॉर्म मधला रिमार्क होता, हा वेक्टर फॉर्म मधला रिमार्क. लक्षात येते. आणि दुसरा ह्याच्यावरून काय म्हणताय की जर लाईन तुमची प्लेनला पॅरलल असेल, लाईन तुमची प्लेनला पॅरलल आहे, सपोज हे प्लेन आहे, त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा हा वेक्टर आहे, ही लाईन आहे, ही जी लाईन ह्या प्लेनला पॅरलल आहे, ह्या लाईनला पॅरलल असणारा हा बी बार आहे. जर n बार ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर ह्या प्लेन मध्ये लाईन होणाऱ्या किंवा ह्या प्लेनला पॅरलल असणाऱ्या प्रत्येक वेक्टरला n बार कसा मिळेल? परपेंडिक्युलर मिळेल ना. ओके, मग ते रिमार्क नंबर 3 काय म्हणताय बघा की किंवा इफ r bar dot n bar is equal to d be the vector equation of a plane and r bar is equal to a bar plus lambda into b bar be the vector equation of a plane which is parallel to the plane. मग जर लाईन ही प्लेनला पॅरलल असेल तर बी बार आणि एन बार काय होतील? एकमेकाला परपेंडिक्युलर होतील. लक्षात आहे. देअरफॉर बी बार इज परपेंडिक्युलर टू एन बार. आणि जर दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट काय मिळतो? 0 मिळतो. म्हणजे या ठिकाणी काय म्हणताय? बी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. बी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0 म्हणताय. कधी म्हणताय? ज्यावेळेस लाईन प्लेनला पॅरलल असेल त्यावेळेस डॉट प्रॉडक्ट 0 मिळेल. आणि डॉट प्रॉडक्ट 0 असेल तर लाईन ऑब्वियसली काय म्हणतात? तुमची प्लेनला पॅरलल आहे. ठीक. ओके. चौथा कार्टेशियन फॉर्म मध्ये जर दिलेलं असेल इक्वेशन तर काय म्हणतात बघा? इफ a1x b1y c1z is equal to d be the Cartesian equation of a plane and x minus x1 upon a2 is equal to y minus y1 upon b2 is equal to z minus z1 upon c2 be the Cartesian equation of a line if line is parallel to plane then b bar is perpendicular to n bar with dot product काय मिळेल? 0 मिळेल. त्याच्यानुसार काय मिळेल? हे a1 a2 डिरेक्शन रेशोच्या प्रोडक्टचे एडिशन 0 मिळेल. a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 is equal to 0. ठीक. ओके. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा पहिला रिमार्क जो आहे ह्याच्यात क्रॉस प्रोडक्ट नुसार सुद्धा रिझल्ट रिप्रेझेंट करता येईल. काय म्हणता तुम्ही की जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय मिळतो? जसं दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0 मिळतो, तसं दोन वेक्टर पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट काय मिळतो? क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे की a बार क्रॉस b बार इज इक्वल टू मॅग्नीट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्नीट्यूड ऑफ b बार इनटू sin थीटा इनटू n कॅप where n cap be a unit vector along a bar cross b bar. ठीक. ओके. आता दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर दोन वेक्टर मधला अँगल किती झाला? 0 झाला. आणि sin 0 किती मिळतो? 0 मिळतो. म्हणजे जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 मिळत असेल तर तुम्ही ते दोन काय म्हणू शकता? पॅरलल वेक्टर्स आहेत. बरोबर का? जर तुम्ही इथं म्हणताय की दोन वेक्टर जर प्लेन लाईनला परपेंडिक्युलर असतील तर n बार आणि b बार हे एकमेकांना कसे पाहिजेत? कोलिनियर पाहिजेत, पॅरलल पाहिजे, स्केलर मल्टिपल मध्ये पाहिजेत. तिथंच रिझल्ट तुम्हाला मॉडिफाय करता येईल की त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय मिळाला पाहिजे? 0 बार मिळाला पाहिजे. म्हणजे n बार क्रॉस b बार इज इक्वल टू जर 0 बार 0 वेक्टर मिळत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता की लाईन ही जी आहे ती ही लाईन त्या प्लेनला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. क्रॉस प्रोडक्ट 0 मिळाला का लाईन काय आहे? परपेंडिक्युलर आहे. डॉट प्रोडक्ट 0 मिळाला तर काय म्हणणार? लाईन काय आहे? पॅरलल. ठीक. ओके. तर ह्या दोन रिझल्ट वरून तुम्ही हे कंडिशन लक्षात ठेवू शकता. ठीक. पुन्हा एकदा बघा. लाईन जर तुमची प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर क्रॉस प्रोडक्ट 0. लाईन जर तुमची प्लेनला पॅरलल असेल तर डॉट प्रोडक्ट 0. ठीक. ओके. मग आता याचं एक एक्झाम्पल बघू आपण. एक एक्झाम्पल घ्या. काय म्हणतात? फाइंड द अँगल बिटवीन द लाईन. फाइंड द अँगल
between the line r bar is equal to I cap plus j cap plus 2k cap plus lambda into I cap plus j cap plus k cap. हे काय आहे? लाईन्स इक्वेशन आहे. आणि प्लेन्स इक्वेशन काय म्हणताय? and plane r bar dot 2i cap minus j cap plus k cap is equal to 8. हे काय आहे तुमचं प्लेन्स इक्वेशन. ज्यावेळेस तुम्हाला प्लेन आणि लाईन याच्यामधला अँगल फाइंड आउट करायला सांगितलं असेल त्यावेळेस फॉर्म्युला आपण बघितले आहे. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म्युला कम्पेअर करून घ्या. काय म्हणतात किंवा गिवन इन्फॉर्मेशन जे आहे ते लिहा. गिवन काय दिलेलं आहे की r bar is equal to I cap plus j cap plus k cap plus lambda into I cap plus j cap plus k cap be the vector equation of a line in the form of कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे हे? r bar is equal to a bar plus lambda into b bar. कंपेअर जर करून घेतलं तर आपल्याला b bar पाहिजे. तर b bar म्हणजे लॅम्बडा नंतरचा येणारा वेक्टर तो काय आहे? I cap plus j cap plus k cap आहे. and वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय दिलेलं आहे की r bar dot 2i cap minus j cap plus k cap is equal to a be the वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आहे. हे प्लेनचं वेक्टर इक्वेशन आहे इन दी फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे? r bar dot n bar is equal to d. आपल्याला n bar पाहिजे. therefore n bar is equal to काय म्हणताय? 2i cap minus j cap plus k cap. now let theta be the angle between line and plane. acute angle between line and plane फाइंड आउट करतो आपण. तर थीटा हा फाइंड आउट करायचा काय फॉर्म्युला सांगितला तुम्हाला की sin theta is equal to mod of b bar dot n bar divided by magnitude of b bar into magnitude of हा फॉर्म्युला मग आपण डिस्कस केला होता. ठीक याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. sin theta is equal to mod of b bar काय दिले बघा I cap plus j cap plus k cap dot product with n bar. n bar काय आहे 2i cap minus j cap plus k cap whole divided by magnitude of b bar. काय होईल? हा b bar च्या कंपोनेंटच्या स्क्वेअरचे एडिशन होईल. 1 चा स्क्वेअर 1 plus 1 plus 1 into under root of minus 2 चा स्क्वेअर 4 minus 1 plus 1. ठीक ओके. काय मिळालं बघा sin theta is equal to डॉट प्रोडक्ट जर घेतला तर काय मिळाला 2 minus 1 plus 1 divided by under root of 3 into under root of 6. minus 1 plus 1 कॅन्सल झाला. तर sin theta is equal to काय म्हणतात mod of 2 divided by हे √3 into √6 √18 लिहिता येईल. √18 ला काय म्हणतात 9 into 2 9 चा स्क्वेअर रूट किती मिळेल 3 √2 म्हणता येईल. ठीक sin theta is equal to किती मिळाला मग 2 म्हणजे काय √2 into √2 त्यातला एक √2 कॅन्सल झाला. काय मिळाला √2/3. sin theta is equal to याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय मिळाली √2/3. आता √2/3 ही काय स्टँडर्ड अँगल नाही स्टँडर्ड व्हॅल्यू नाही अँगलची. ठीक ओके. मग हा काय करा साइन तिकडे घेऊन जावा म्हणजे थीटा काय होईल साइन इनव्हर्स ऑफ किंवा जसं मगाशी म्हटलं की हा पॉझिटिव्ह आहे. साइनची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन पॉझिटिव्ह कुठे कुठे राहतो फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये. मात्र साइन इनव्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे -π/2 to π/2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये 0 to π/2 मध्ये मिळते. जर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळत असेल तर फर्स्ट क्वाड्रंट मधला अँगल आपण कन्सिडर करू शकतो. मग दोन्ही साइडचा साइन इनव्हर्स घेतलं तर साइन इनव्हर्स ऑफ साइन कॅन्सल झाला आणि थीटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ काय मिळाला √2/3. बी द रिक्वायर्ड अँगल बिटवीन लाइन अँड प्लेन. बी द required angle between line and plane. तर हा काय म्हणतात तुम्हाला की लाइन आणि प्लेन मधला अँगल आहे. ठीक आता हे काय झालं ज्यावेळेस तुम्हाला लाइनचं वेक्टर इक्वेशन दिलं असेल प्लेनचं वेक्टर इक्वेशन दिलं असेल त्यावेळेस लाइनचं वेक्टर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मला कंपेअर करून घेतला आणि बी बार काढला.
प्लेनचं वेक्टर इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनला कम्पेअर केलं आणि n बार काढला. b बार आणि n बार मिळाला तर लाईन आणि प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला आहे. sin θ इज इक्वल टू मॉड ऑफ b बार डॉट n बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ n बार. हा b बार आणि n बार ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप केला, सिम्प्लिफाय केला आणि थीटा मिळाला तुम्हाला. थीटा इज इक्वल टू sin इनव्हर्स ऑफ √2/3. हा रिक्वायर काय असेल? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन असेल. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. आता सपोज तुम्हाला सेम जर कार्टेशियन फॉर्म मधलं इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्हाला ह्याच्यामधला अँगल कसा फाइंड आउट करता येईल? मी ह्याच एक्झाम्पलला कन्वर्ट करणार आहे. ह्याच एक्झाम्पलला कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. बघा अँगल तर सेमच मिळायला पाहिजे पण फॉर्म्युला जो आहे तो वेगवेगळा आहे. तर कसा मिळेल? तो कसा फाइंड आउट करता येईल बघा. एक्झाम्पल असं होईल, एक्झाम्पल असं असेल की फाइंड द अँगल बिटवीन द लाईन. ओके, आता लाईन ह्या पॉइंट मधून पास होते म्हणजे x1 y1 z1 चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 1 2. ठीक, आणि हे काय आहेत? 1 1 1. हे डायरेक्शन रेशोज आहेत लाईनचे, म्हणजे लाईनला पॅरलल असणारे वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत. तर ह्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? x - 1 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू y - 1 डिवाइडेड बाय 1 इज इक्वल टू z - 2 डिवाइडेड बाय 1. हे काय असेल? लाईनचं कार्टेशियन फॉर्म मधलं इक्वेशन असेल. आणि ह्या प्लेनला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल? एंड प्लेन. हे काय? डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आहे. r बार ला x i कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप लिहिलं तर हे काय म्हणताय? 2x - y प्लस z इज इक्वल टू 8. ओके, मग आता हे जर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन दिलं असेल तर ह्या दोघांच्या मधला अँगल फाइंड आउट करायचा फॉर्म्युला मगाशी आपण डिस्कस केला. तो पहिल्यांदा कसा करणार आहे? गिवन इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टँडर्ड इक्वेशनला कंपेअर करून घ्या. नाउ लेट x minus 1 divided by 1 which is equal to y minus 1 divided by 1 is equal to z minus 2 divided by 1 be the Cartesian equation of a line in the form of. कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे हे? x minus x1 upon a1 y minus y1 upon b1 z minus z1 upon c1. मग आपल्याला a1 b1 c1 पाहिजे. कंपेअर करून घ्या. काय मिळेल? a1 इज इक्वल टू 1 b1 इज इक्वल टू 1 c1 इज इक्वल टू 1 rb काय म्हणताय? डायरेक्शन रेशोज ऑफ ए लाईन म्हणताय. आणि प्लेनचे जे इक्वेशन दिलेलं आहे ते काय आहे? 2x y z इज इक्वल टू 8 बी द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन इन द फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे हे? ax by cz इज इक्वल टू d. आता ह्या ठिकाणी a1 b1 c1 मानले, याला a2 b2 c2 माना तुम्ही. कंपेअर करून घ्या. काय मिळेल? therefore a2 इज इक्वल टू 2 b2 इज इक्वल टू -1 c2 इज इक्वल टू 1. आणि जर तुम्ही थीटा हा त्याच्यामधला अँगल मानला, नाउ लेट थीटा बी द अँगल बिटवीन लाइन एंड प्लेन. लाइन आणि प्लेन मधला जर अँगल थीटा असेल तर तो कसा डिफाइन करता येईल? देयरफॉर sin थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 होल डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ काय म्हणताय? a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इनटू अंडर रूट ऑफ a2 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर म्हणताय. ठीक, त्याची व्हॅल्यू जर तुम्ही ह्याच्यामध्ये पुट अप केल्या तर तुम्हाला लाइन अँगल बिटवीन लाइन एंड प्लेन मिळेल. देयरफॉर काय म्हणताय की sin थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ a1 b1 c1 1 1 आहे, a2 b2 c2 हे आहे. जर डॉट प्रोडक्ट घेतला तर हे काय म्हणताय? 1 into 2 प्लस 1 into 1 प्लस 1 into -1 आहे. ठीक, या ठिकाणी 1 into 1 आहे. हा 1 into 1 डिवाइडेड बाय यांच्या कंपोनंटच्या स्क्वेअरचे एडिशन 1 plus 1 into under root of 4 plus 1 plus 1. जे sin theta is equal to काय म्हणताय? 2 minus 1 plus 1 divided by √3 into √6. Therefore sin theta is equal to काय मिळाला? 2 divided by 6 into 3 18. 18 ला 9 into 2 मिळताय. 9 चा स्क्वेअर रूट किती मिळाला? 3. 3 √2. 2 ला √2 into √2 येतात. एक √2 कॅन्सल झाला. तर sin theta is equal to mod of √2/3 मिळाला. याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय मिळाली? √2/3. म्हणजे sin theta is equal to
√2/3. आता ही √2/3 काय स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू नाही, बरोबर आहे, पण पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट क्वार्टर मध्ये येतो म्हणून साइन इनवर्स दोन्ही साईडला घेत आहे. हा साइन इनवर्स इकडे जर घेऊन गेलो तर थीटा इज इक्वल टू काय म्हणताय, साइन इनवर्स ऑफ √2/3 बी द रिक्वायर्ड अँगल बिटवीन गिवन लाईन अँड प्लेन. तर हा अँगल काय असेल तुमचा, दिलेली लाईन आणि प्लेन मधला रिक्वायर्ड अँगल असेल. जसं मगाशी पण बघितलं की वेक्टर फॉर्म मधलं जरी इक्वेशन ऑफ लाईन आणि प्लेन दिलं असेल तर अँगल सेमच मिळाला होता. कार्टेशियन फॉर्म मधलं जरी दिलं असेल तर अँगल तुम्हाला कसं मिळाला पाहिजे, तर सेमच मिळाला होता. तर मेथड ज्या आहेत अडॉप्ट करायच्या त्या वेगवेगळ्या आहेत. ओके, तर बघा म्हणजे आपण ह्या म्हणजे आजच्या व्हिडिओचा जो पॉईंट होता की अँगल बिटवीन, हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन टू प्लेन्स, आणि नेक्स्ट पॉईंट काय बघितला, हाऊ टू फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. तर त्याचे फॉर्म्युले तुम्हाला दिले, त्याचे कार्टेशियन फॉर्म मधले, वेक्टर फॉर्म मधले दिले वेगवेगळे फॉर्म्युले, त्याच्यावरचे रिमार्क दिले, आणि एक वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन घेतलं, कार्टेशियन फॉर्म मधलं इक्वेशन घेतलं. ओके, त्याच्यामध्ये काय झालं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता. ओके, थँक्यू.